नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओजमध्ये आपण बघितले आहेत रिक्वेस्ट मल्टिप्लेक्सिंग आणि HTTP कॉम्प्रेशन अशा दोन फीचर्सचा आपण अभ्यास केलेला आहे आतापर्यंत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बायनरी प्रोटोकॉल आणि सर्व्हर पुश अशा दोन नवीन फीचर्सची माहिती आपण जाणून घेणार आहे. तर HTTP प्रोटोकॉल HTTP 1.0 मध्ये जो डेटा ट्रान्सफर होत होता सर्व्हर आणि क्लायंटमध्ये तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होत होता आणि ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये असायचा, जो की आपण जर तो डेटा HTTP ची जी रिक्वेस्ट असायची, जर ती रिक्वेस्ट आपण कॅप्चर केली तर त्यातला जो डेटा असायचा तो आपल्याला आपण वाचू शकत असो. ह्युमन रिडेबल फॉर्मॅट म्हणतात त्याला, म्हणजे तो आपल्याला सर्वांना समजू शकत होता. पण HTTP 2.0 मध्ये काय झालंय, त्यांनी टेक्स्ट डेटाच्या ऐवजी त्याचं बायनरी कन्व्हर्जन करत आहे आणि बायनरी कन्व्हर्ट झालेला डेटा हा नेटवर्क मधून ट्रान्समिट होतो. तर तुम्ही म्हणाल आता याचे फायदे काय? आता पहिला फायदा असा की जर नेटवर्क मधला एखादी HTTP रिक्वेस्ट जर आपण कॅप्चर केली, देर आर डिफरंट वेज टू कॅप्चर. म्हणजे खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ज्याचा यूज करून आपण वायरमधून जो नेटवर्क डेटा जो एका सर्व्हर ते क्लायंट ट्रान्सफर होतो, त्यातली आपण एखादा पॅकेट किंवा रिक्वेस्ट आपण कॅप्चर करू शकतो आणि त्यातला डेटा बघू शकतो. तर HTTP 1.0 मध्ये काय असायचं, जर ती रिक्वेस्ट आपण कॅप्चर केली तर त्यातला जो डेटा आहे तो आपण वाचू शकत होतो, आपण समजू शकत होतो की काय डेटा आहे, काय डेटा ट्रान्समिट होत आहे सर्व्हर टू क्लायंट किंवा क्लायंट टू सर्व्हर. पण HTTP 2.0 मध्ये तो डेटा बायनरी फॉर्मॅटमध्ये आहे आणि बायनरी फॉर्मॅट मधला डेटा हा ह्युमन रिडेबल फॉर्ममध्ये नसतो. त्याच्यामुळे जरी ती रिक्वेस्ट जर कोणाला मिळाली तरी कोणी पण त्या रिक्वेस्टला समजू किंवा वाचू शकत नाही. तर हा एक बेनिफिट आहे, म्हणजे लेस प्रोन टू सिक्युरिटी, लेस कन्सर्न ऑफ सिक्युरिटी. म्हणजे इथं जास्त सिक्युरिटीचा आपल्याला विचार करावं, आपल्याला चिंता करावं लागत नाही HTTP 2.0 मध्ये. आणि बायनरी डेटा हा कम्प्युटरच्या जवळचा डेटा आहे. बायनरी लँग्वेज ही कम्प्युटरला समजण्याच्या जवळची लँग्वेज आहे. जशी माझ्यासाठी मराठी लँग्वेज ही माझी खूप नेटिव्ह लँग्वेज आहे, तशी कम्प्युटरची नेटिव्ह लँग्वेज म्हणजे बायनरी लँग्वेज, आणि ती झिरोज आणि वन मध्ये असते. त्याच्यामुळे कम्प्युटरला त्या लँग्वेजमध्ये आलेला डेटा प्रोसेस करायला खूप इझी जातो. त्याच्यामुळे व्हेरी लो ओव्हरहेड इन पार्सिंग अ डेटा. जेव्हा रिक्वेस्ट सर्व्हरला मिळते तेव्हा सर्व्हरला त्याला पार्स करायला एकदम फास्ट मध्ये होतो, त्याचं काही ओव्हरहेड नसायचं. याच्यामुळे स्पीड वाढेल, एफिशियन्सी वाढेल, परफॉर्मन्स वाढेल रिक्वेस्ट प्रोसेसिंगचा. आणि दुसरा बेनिफिट म्हणजे लेस प्रोन टू एरर. आणि बायनरी डेटा हा ऑलवेज लाइटर नेटवर्क फुटप्रिंट नेटवर्कमध्ये सोडून जातो. म्हणजे बायनरी डेटा हा खूप लाईट आहे ट्रान्समिट करायला नेटवर्कमधून. नंतर या बायनरी डेटामुळे काय होणार, इफेक्टिव्ह नेटवर्क रिसोर्स युटिलायझेशन. रिसोर्सचं इफेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप चांगल्या प्रकारे नेटवर्कचा रिसोर्सचे युटिलायझेशन होईल. आणि एकतर सिक्युरिटी कन्सर्न खूप कमी असणार आहे, कारण की तो डेटा कोणाला वाचता येणार नाही. त्याच्यामुळे सिक्युरिटी ब्रीच किंवा डेटा कोणी चोरू शकणार नाही. नंतर जसं कम्प्युटरला हा डेटा प्रोसेस करायला खूप इझी आहे, त्याच्यामुळे नेटवर्कची जी लॅटन्सी आहे ती खूप कमी होईल. हा एक बेनिफिट आहे. नंतर थ्रूपुट खूप जास्त वाढेल, म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट. आणि थ्रूपुट वाढलं तर ऑब्व्हियसली परफॉर्मन्स वाढेल. तर असा हा टोटल बेनिफिट आहे बायनरी प्रोटोकॉल या फीचरचा. म्हणजे इन शॉर्ट जर लक्षात ठेवायचं झालं तर HTTP 1.0 मध्ये टेक्स्ट फॉर्मॅट यूज होत होता आणि HTTP 2.0 मध्ये बायनरी फॉर्मॅट हा यूज होतो. बायनरी डेटा ॲज अ डेटा ट्रान्समिशन लँग्वेज म्हणून यूज होतो. तर हा बेनिफिट झाला बायनरी प्रोटोकॉल या फीचरचा. पुढचा दुसरं फीचर असं आहे की सर्व्हर पुश नावाचं. या फीचरमध्ये खूप सारे या फीचरमुळे ऍक्च्युली खूप काही बदल झालेला आहे HTTP 2.0 मध्ये. म्हणजे बाकी फीचरचा पण खूप सारा सहभाग आहेच, पण सर्व्हर पुश हे एक स्पेशल फीचर त्यांनी ऍड केलेलं आहे, ज्याच्यामुळे
खूप काही गोष्टी मध्ये बदल झालेला आहे. आता सर्व्हर पुश म्हणजे काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि मग आपण त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते समजून घेऊया. तर जनरली इन HTTP 1.0 मध्ये काय होत होतं, हा क्लायंट आहे आणि हा सर्व्हर आहे. क्लायंटनी एखादा रिसोर्स रिक्वेस्ट केला सर्व्हरकडे. लेट्स से दॅट रिसोर्स इज एक्स. आणि आणि रिसोर्स एक्स सोबत जर रिसोर्स वाय इज व्हेरी टाईटली कपल्ड, म्हणजे जर जनरली क्लायंटनी रिसोर्स एक्सची रिक्वेस्ट जर सर्व्हरला केली आणि रिसोर्स वाय हा खूप जवळचा आहे रिसोर्स एक्सचा, म्हणजे रिसोर्स वाय शिवाय रिसोर्स एक्स हा कार्यरत असू शकत नाही. हा क्लायंट आहे आणि हा सर्व्हर आहे. क्लायंटनी रिक्वेस्ट केली रिसोर्स एक्स साठी सर्व्हरकडे, पण रिसोर्स वाय इज व्हेरी टाईटली कपल्ड विथ रिसोर्स एक्स. म्हणजे जर क्लायंटने रिसोर्स एक्स साठी रिक्वेस्ट केली सर्व्हरला, तर इट इज व्हेरी लाईकली दॅट क्लायंट विल ऑल्सो रिक्वेस्ट फॉर क्लायंट रिसोर्स वाय. So whenever there is such use case, client has to send another request for resource y to server. But if server knows that resource y is very tightly coupled to resource x, तर सर्व्हर जर स्मार्ट इनफ असेल तर सर्व्हर या एक्स रिसोर्सच्या रिक्वेस्ट सोबत रिसोर्स वाय पण त्याच रिक्वेस्ट मध्ये क्लायंटला सेंड करेल, जर सर्व्हर स्मार्ट इनफ असेल तर. आणि HTTP 1.0 मध्ये हा सर्व्हर किंवा हा क्लायंट एवढा स्मार्ट इनफ नाही आहे की त्याला समजेल की रिसोर्स एक्स आणि रिसोर्स वाय आर व्हेरी टाईटली कपल्ड. तर हाच बदल HTTP 2.0 मध्ये झाला आहे. HTTP 2.0 मध्ये जर सर्व्हरला माहित असेल की रिसोर्स वाय इज व्हेरी likely to be requested after resource X, then server can initiate a new request with client and send resource Y along with resource X. म्हणजे क्लायंटने जर X साठी रिक्वेस्ट केली तर सर्व्हर X सोबत जर क्लायंटने रिक्वेस्ट केली X साठी, तर सर्व्हर Xच्या रिस्पॉन्स सोबत Y रिसोर्स पण सेंड करू शकतो. ही कॅपेबिलिटी HTTP 2.0 मध्ये ऍड झालेली आहे. अलॉंग विथ दिस, सर्व्हर आणि क्लायंट दोन्ही साइड जो पण डेटा ट्रान्सफर होतो तो कॅशेबल करू शकतात. म्हणजे जो काही फ्रिक्वेंटली डेटा ट्रान्समिट होत असतो तो डेटा कॅश करून ठेवू शकतात. म्हणजे पुन्हा जर तोच रिसोर्स मागवला क्लायंटनी किंवा सर्व्हरनी, तर इन्स्टेड ऑफ फेचिंग फ्रॉम द ऍक्च्युअल सोर्स ऑफ द रिसोर्स, ते कॅश मधून तो रिसोर्स डायरेक्टली क्लायंटला किंवा सर्व्हरला पुल करून सेंड करू शकतात. नंतर क्लायंट पण कॅशमध्ये सेव्ह करू शकतो आणि सर्व्हर पण कॅशमध्ये सेव्ह करू शकतो. नंतर एक प्रायोरिटाइज पुश रिसोर्सेस, म्हणजे द मल्टिपल रिक्वेस्ट आलेल्या आहेत मल्टिपल रिसोर्ससाठी सर्व्हरकडे किंवा क्लायंटकडे, त्यातली कोणती रिक्वेस्ट कोणत्या रिसोर्ससाठी रिक्वेस्ट प्रायोरिटाइज करायची, ही एक कॅपेबिलिटी HTTP 2.0 मध्ये ऍड झालेली आहे. नंतर जे पण आधी HTTP 1.0 मध्ये एखादी सर्व्हरला रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट तो डिनाय करू शकत नव्हता.
पण HTTP 2.0 मध्ये क्लायंट आणि सर्व्हरला दोघांना ती कॅपेबिलिटी आहे की एखादी रिक्वेस्ट जर त्यांना डिक्लाइन करायची आहे तर ती डिक्लाइन करायची कॅपेबिलिटी त्यांच्यामध्ये ऍड झालेली आहे, म्हणजे HTTP 2.0 चा यूज करून. आता जर हेच सिमिलर एक्झाम्पल आपण जर रिअल वर्ल्ड सोबत जोडलं तर मी एक रेस्टॉरंटचं एक्झाम्पल घेईल. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तुम्ही तिथे जो पण वेटर सर्व करतो त्याला सांगितलं की तुम्हाला एक मिलची डिश तुम्ही ऑर्डर केली. जर तो वेटर स्मार्ट इनफ असला तर तो काय विचार करेल, म्हणजे त्याच्याकडे HTTP 2.0 ची जर कॅपेबिलिटी असली तर तो काय करेल, तो विचार करेल आपल्या कस्टमरनी जर जेवण ऑर्डर केलेलं आहे तर जेवण झाल्यानंतर त्याला पाण्याची पण गरज असेल, म्हणजे तो स्मार्ट इनफ आहे आणि त्यांनी विचार केला जर यांचं जेवण झाल्यावर यांना वॉटर बॉटल पण ऑर्डर करायची गरज असू शकते, तो काय करेल त्या जेवणासोबत वॉटर बॉटल पण सोबत घेऊन जाईल. तर ही झाली स्मार्ट वे ऑफ थिंकिंग, आणि ही स्मार्ट वे ऑफ थिंकिंग HTTP 2.0 मध्ये ऍड झालेली आहे. सर्व्हर कॅन सेंड रिसोर्स X and immediate associated request resource Y in the same request. तर अशा प्रकारे ही सर्व्हर पुश नावाचा एक फीचर HTTP 2.0 मध्ये ऍड झालेला आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला हे दोन्ही पण फीचर चांगल्या प्रकारे समजले असतील, आणि जरी तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. तर इथे आपण HTTP 1 वर्सेस HTTP 2 या दोन प्रोटोकॉल मधला जे पण एक विशेष फीचर्स होते ते आपण कव्हर केलेले आहेत. जस्ट लिस्ट करायचे म्हटले तर रिक्वेस्ट मल्टिप्लेक्सिंग, HTTP कॉम्प्रेशन, बायनरी प्रोटोकॉल आणि सर्व्हर पुश असे 4 महत्त्वाचे फीचर्स आहेत. आता याचा यूज काय, जनरली इंटरव्ह्यूज मध्ये हा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला HTTP म्हणजे स्टार्ट करतात HTTP 2.0 बद्दलच काही तुम्हाला माहित आहे का. तिथं जर तुम्ही यस म्हटलं किंवा तिथंच जर तुम्ही नाही म्हटलं तर तुमचं इम्प्रेशन थोडंसं डाऊन तिथंच व्हायची शक्यता जास्त आहे. आणि तिथं जर तुम्हाला HTTP 2.0 बद्दल माहित असलं तर आणि तिथं जर तुम्ही HTTP 2.0 आणि HTTP 1.0 मधले थोडेफार ॲट हाय लेवल डिफरन्सेस त्यांना सांगू शकला तर त्याचा साहजिकच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या इंटरव्ह्यूअरवर तुमचा पडेल. तर अशा प्रकारे आपण इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.